मामा चहा घ्या. जीजी जीजी आओ ठीक आहे. मामी चहा घ्या. काय नको मला. काय झालं? तुम्ही सगळे असं का वागताय? वर तोंड करून आणि आम्हालाच विचार काय झालंय म्हणून. हद्दच झाली बाई तुझी तर. अहो नाही मामी, मी खरंच ते असाच आव आणतीस आणि बरोबर डाव साधतीस बघ. मामी असं काय म्हणताय तुम्ही? गप बस, मला चहा नकोय. मामी मला माहितीये तुमचा माझ्यावर राग आहे, पण असं तोडल्यावानी तरी करू नका. मामी मामा चहा घ्या तुम्ही. असंच जाऊ नका कारखान्यावर. मामा शितले काय ग? काय झालं रडायला? का रडतेस का तू? काय झालं? हा इथं बस, बस इथं. काय झालं? कोणच माझ्याशी नीट बोलना झाले. म्हणजे मी आता बाहेर चहा द्यायला गेले होते तर कोणीच माझ्या संग बोलला. जीजी तर उठून गेल्या आणि मामा बी निघून गेले कारखान्याला. आणि मामी बोलल्या त्यांनी तर उलट टोमनेच मारले. म्हणल्या आव्हानून बरोबर डाव साधतेस तुझा. मी तुमची साथ दिली, यात माझं काय चुकलं का? शितले बघ, रड नको, शांत. हे बघ, असं काहीतरी उल्याची कल्पना होती मला आधीपासून. अगं त्यांच्या निर्णयाला आपण विरोध केलाय आणि त्यात तू आधीपासून त्यांच्याकडनं होतीस आणि आता नाहीस, त्यामुळे त्यांचा राग अजून वाढलाय. पण मग म्हणून खाण्यापिण्यावर राग काढायचं वय? हे असंच होणार आहे शितले. ते आपल्याशी आबोला धरतील, ते असंच तुटत वागणार आहेत आपल्याशी. त्यांना वाटतं की आपण आपला निर्णय बदलला पाहिजे, म्हणून ते आपल्याला असं वागवतात आणि आपल्याला भावनिक करतात. पण शितले, आपल्याला ठाम राहिलं पाहिजे. एकाच घरात राहून असं बोलायचं नाही. असं मिसेस फौजी, आता हीच आपली परीक्षा आहे, कळलं? आणि हे बघ, मी जीजी, मामा, मामी या सगळ्यांना ओळखतोय चांगलं. मला माहितीये ते 4 दिवस आपल्याशी नाही बोलणार, पण त्यांचा राग नंतर कमी येईल. माहितीये मला. नाही, मला तरी नाही वाटत. यायला सगळे लईच चिडलेत. मला नाही वाटत ते शक्य. अगं शितले, होय माहितीये मला. ऐक, हे बघ, आपल्याला आपलं म्हणणं त्यांना पटवून द्यायला लागणार आहे. अवघड आहे, पण करायला तर पाहिजे ना. हा, फक्त आता लगेच नाही करायचं, कारण आता जर बोलायला गेलो तर ते अजून भडकतील. त्यापेक्षा आपण 4 दिवस थांबू. बघा बाबा, तुम्हीच बघा आता. मला तर लई टेन्शन आले. नाही नको, पण असं केलं तर अजूनच काय तर होऊन बसेल. शितले, काही विपरीत होणार नाही याची काळजी आपण घेऊ. आणि आता हेच आपलं मिशन आहे असं समज. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवू शितले, तू माझ्या सोबत आहेस ना, तर मला काय काळजी नाही. आपण सगळ्यांना हळूहळू पटवून देऊ.
कॉंग्रॅच्युलेशन प्रेसिडेंट, कॉंग्रॅच्युलेशन. सेम टू यू. शीतलला असं भारी इग्नोर मारलेला बघून मला इतका आनंद झालाय का नाही, इतका आनंद झालाय, माझ्याकडे दुसरे शब्दच नाही बघा. आहा. एकटीला नाही, दोघांना पण. कारण आता अख्खं घर त्या दोघांच्या विरोधात गेलंय. ही खरी सेलिब्रेशनची वेळ आहे बघा. करू सेलिब्रेशन सगळं करू. ज्यांच्या जीवावर हे दोघ जण उडत होते का नाही इतके दिवस, तीच तुमची म्हातारी, तुमचे फादर हे सगळ्यात जास्त चिडलेत. आता बघूच की कोण त्यांची बाजू घेते ते. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात जास्त शीतलवर चिडल्यात. आदर्श सून होती ना ती या घरची. पण आता सगळ्यांना वाटतंय की अजिंक्यचं काय बरं वाईट झालं तर ते तिच्यामुळेच होईल. काय पण म्हणा बर का प्रेसिडेंट, आम्ही मानलं बर का शीतलला. एवढ्या सगळ्यांचा विरोध पत्करून हा निर्णय घ्यायचा म्हणजे काय खायची गोष्ट नाही. तुला वय तिचं फौजींवर. आणि तुमचं तिच्यावर. आहे म्हणजे तसं काय नाही. आता संपलं आमचं लव. पण आपलं काम संपलं नाही बर का. आपल्याला अजून एक फायनल खेळ खेळायची. काय? इकडे या सांगते. वा आओ वा, क्या बात. चला चला. शीतले, जाऊ द्यात, विषय सोडतोय. तू लाग तुझ्या कामाला. फौजी येऊ का? अरे ये की बाई. नाही म्हणजे डिस्टर्ब तर नाही केलं ना? अरे नाही बोल. शीतल, एक नंबर झाला होता बरं का चहा. आम्ही सगळा पिलो. नाही म्हणजे बाकीच्याने नाही पिला म्हणून काय झालं, आम्ही सगळा पिलो. वय शीतल, आम्ही हेच सांगायला आलो होतो. खर तर घरचे तुमच्या दोघांसंग जे काही वागतात ते आम्हाला अजिबात पटलेलं नाही. तर घरातले तुमच्याशी बोलत नाही म्हणून काय झालं, पण आमचं तसं काय नाही. वय, आणि काय जिजीन पप्पांशी बोलायला जायची गरज नाही. आणि तुमचं कुठं चुकलंच नाही म्हणल्यावर तुम्ही माघार घ्यायचं काही कारणच येत नाही. तुम्ही जो काय निर्णय घेतलाय तो एकदम बरोबर आहे. वी आर सपोर्टिंग टू यू ऑलवेज. आता शीतलने आम्हाला घराबाहेर हाकललं होतं ती गोष्ट वेगळी. पण आमच्या दोघांचा कायम तुम्हाला सपोर्टच आहे. आणि ती गोष्ट आम्ही विसरून पण गेलो. तीच की आता फक्त घरच्यांचा आमच्यावर प्रेशर आहे म्हणून आम्हाला काही नीट बोलता पण येईना झालंय. नाही, तुम्ही असं काय करू नका, नाहीतर ते उगाच तुमच्यावर राग करतील. अहो तेच तर टेन्शन आलंय फौजी. म्हणजे आमचा तुम्हाला सपोर्ट आहे बर का, पण घरच्यांसमोर कसं बोलायचं. एक तर आम्ही या घरातले जावई. नुसतं जावई नाही, ते बी घर जावई. हा, आणि तसं पण या घरामध्ये आम्हाला काय किंमत आहे हे आम्हाला चांगलंच माहिती. अरे असं का बोलतोय भैया? या घरात जसं मी आहे तसं तू बी आहेस. नाही फौजी, असं तुम्ही म्हणताय. हे नुसतं बोलायला झालो अजिंक्य.
पण आता जाऊ देत, त्यावर आपण बोलायलाच नको. पण हे बघा, आमच्या दोघांचा तुम्हाला कायम सपोर्ट असणार आहे, हे एवढं लक्षात ठेवा. आणि अजिंक्य, तुम्हाला आर्मीत परत जाण्यासाठी जी काय मदत लागल ती दोघं बी आम्ही करू. पण फक्त पडद्या मागणी. थँक्यू. असू देत, आता जास्त विचार करू नका. नाना, आता कसल्या विचारात पडलाय तुम्ही? नाही, ते जरा मी. नाना, हे का नाही तुमचं नेहमीच आहे बघा. काय झालं? काल तिथं काय बोलला नाही, आणि आता त्याचाच विचार करत बसला असाल ना? अरे तसं काय बी नाही. तसं नाही कसं नाना? तुम्हाला काय आज ओळखतोय होय मी? काल ती लोक काय काय बोलली, आपल्याला बोलली, आपल्या पुरीला बोलली, ताकदीचं घर संस्कार सगळं काढलं त्यांनी. तुम्ही तिथं गप बसला आणि आता त्याचाच विचार करत पुढत बसला असाल ना? अरे जितू, शब्दानं शब्द वाढतो उगाच, म्हणून काही गप बसायचं का नाना? असं नसतंय नाना. बघू लागलं की नाही, माणसाला ढोपरानं खाण्याची सवयच आहे. तुम्ही उगाच दुसऱ्याचा विचार करत बसता. नाना, काल आहे ना, आपण तिथल्या तिथं बोलून विषय मिटून टाकायला पाहिजे होता. होय, खरंय. पण आता काय करायचं? काय करायचं म्हणजे? आपल्या पोरीनं चुकी केली. मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं, हिलाच लय हौस आहे. याशी जगावेगळी पोरगी आपल्याच पोटाला कशी जन्माला आली कुणाच ठाऊक. आर्मीत जाऊन काय बी होऊ शकतं हे माहीत असून बी त्यांनाच पाठिंबा देते म्हणती. आता तिने एखादी गोष्ट एकदा का ठरवली की त्याच्यावरनं ती हटत नाही, हे माहितीये ना आपल्याला. हो नाना, पण अजिंक्य एकदा का आर्मीत निघून गेला की नाही, की शितलीचं काय, ह्यो महत्वाचा प्रश्न आहे. होय, अरे तोच ते विचार करत बसलोय का धर्मी? दोघं बी लहान आहेत अजून, कळत नाही काय त्यांना. तिला बी नाही आणि त्यांना बी नाही. पण असं असतंय का नाना? दोघं बी मुलखाचा हट्टी आहेत. आता जिजीला पण जुमारलं नाही आपल्या पोरीनं म्हणजे बघा की. आणि आपली शितली किती स्वाभिमानी माहितीये ना? मग अहो, हे जर एखाद्या दुसऱ्या मुलगीच्या बाबतीत घडलं असतं ना, तर नवऱ्याचं मन वळावं म्हणून बाहेरला निघून आली असती. पण ही आली का? शितली असं कधीच करणार नाही. एक वेळ नवऱ्याने दिलेली चटणी भाकर खाईल, पण माहेरात येऊन राहणार नाही. म्हणूनच म्हणते मी, हे हट्ट त्यांना लई महागात पडणार आहे. काय बी करून त्यांना तिकडे जाण्यापासून थांबवाय पाहिजे. अहो अक्का, आपली शितली त्यांची ढाल बनवून उभी आहे. तुम्ही काल बघितले ना? होय, शितली पाठीशी म्हटल्यानंतर अजिंक्य या निर्णयावर आलेत. आता काल बघितलं ना, शितलीनं जाऊ नको म्हणून सांगितल्यावर अजिंक्य किती चिडले. शितलीने जर अडून धरलं असतं ना, तर कदाचित त्याने ऐकलं असतं. पण शीतल त्याला जाऊन भेटली आणि त्यांनी काय सांगितलं कुणास ठाऊक. आता शितली पाठीशी म्हटल्यानंतर अजिंक्य कुणाचंच ऐकणार नाहीत. तेच तर, एकाला दोघं असले की नाही की असं होतंय. पण एक गोष्ट खरी, अजिंक्यांचं मन वळवू शकते फक्त शीतलच. नाही नाही, माझा तिच्यावर अजिबात विश्वास नाही. अहो, आपण एक काम करू, आपण अजिंक्यनाच इकडे बोलून घेऊ आणि त्यांनाच समजून सांगू.
पण एवढं सगळं झालेलं असताना आपण शांतपणे नाही नाही तसलं काय नाही. आताच विषय मिटवून टाकू. आपल्या पोरीच्या भविष्यासाठी आपल्याला बोलायलाच पाहिजे. होय नाना, पण जर का अजिंक्य परत गेले तर? गप बाई, या विचारानंच माझ्या काळजात चर होतंय बघ. मी एक काम करतो, मी अजिंक्यांना फोन करतो, त्यांना म्हणतो की दोघं बी जरा इकडे येऊन जावा. हा फक्त थोडा वेळ जाऊ दे. अरे घडल्या प्रकाराबद्दल त्यांना राग आलाय, ते समजून घ्यायच्या मनस्थितीत नसतील. त्यांचा राग शांत झाला ना, मग आपण त्यांना बोलवून घेऊ आणि आपलं म्हणणं त्यांना पटवून सांगू. मग ते नाही जायचे आर्मीत. मला नाही वाटत रावले दोघांची घरातले मला आर्मीत पाठवायला तयार होती. फार लय फाटायला लागलेला ग. काय राजा, काय झालं? अरे काय, अरे असं सुटका नसल्यामुळे काय बसलाय? अरे बोला की, काय झालं रावल्या? ते फौजी एक मॅटर झालाय. आजा काय झाले? अरे बोल की. काय? अरे एका फौजीला तोडगा निघा ना, असं काय झालंय? रावल्या काय? अहो त्याच काय झालं फौजी, आजा म्हणतो की त्याचा हात बरा झाला की परत आर्मीत जायचं, देशाची सेवा करायची. मग पण घरचे आता नाही म्हणायला लागलेत ना. अरे कोण नाही म्हणते? अहो सगळीच नाही म्हणतात. मामा मामी जिजी जितू काका नाना सगळ्यांचं असं म्हणणं आहे की परत जायचं नाही. शीतलने आजने यो निर्णय घेतलाय की परत जायचं. पण आता सगळीच चिडल्यात ना त्यांच्यावर. शीतल संग कोण बोललं बी नाही सरळ सकाळ दरम्यान. तरीच मला वाटलंच होतं, त्या दिवशी शीतल येऊन चौकशी करून गेली तेव्हाच वाटलं होतं की असंच काहीतरी असणार आहे. फौजी काय करावं काय कळणच झालंय, डोकंच चालणं झालंय. मी आणि शीतल आमच्या निर्णयावर ठाम आहे फौजी. अरे मग झालं की. हो पण घरचे ऐकायलाच तयार नाहीच म्हणतात. आणि याआधी असं कधीच झालं नव्हतं फौजी. म्हणजे चिडल्यात पण एवढं नाही कधी. आता तर मला शंकाच यायला लागली, आपण जो निर्णय घेतलाय तो चुकीचा आहे का काय? अरे नाही नाही, बिलकुल नाही. हे बघ, सगळ्यात आधी हा इच्छा डोक्यातनं काढून टाक. आपण ज्या अवस्थेत असू ना, त्या अवस्थेत देशासाठी लढणं आणि देशाची सेवा करणं हेच फौजीचं पहिलं कर्तव्य आहे. तर फौजी जन्माला येतो, जगतो, लढतो, मारतो आणि मरतो सुद्धा देशासाठीच.